हॅलो नमस्कार मंडळी, जे आपले जुने सबस्क्रायबर आहेत आणि जे मला पहिल्यापासून बघतात त्यांना माहीत असेल की माझा हा तोच ड्रेस आहे की या ड्रेसवर मी माझं वेट लॉस चॅलेंज घेतलं होतं आणि 6 महिन्यामध्ये मी माझं जवळजवळ 17 ते 18 किलो वजन कमी केलं. आता मी चॅलेंज घेतलं होतं बरोबर आहे, पण सुरुवातीला मी माझं पहिल्या महिन्यामध्ये किती वजन कमी केलं याबद्दल मला भरपूर प्रश्न येत असतात. तर मी तुम्हाला सगळं सांगते. मी सुरुवातीला कसं फास्ट वजन कमी केलं आणि नंतर कसं हळूहळू करत गेले. तर त्याआधी नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय. तर ज्यांना वजन कमी करायचं आहे घरगुती पद्धतीने आणि ज्यांना माझे व्हिडिओ बघून मोटिवेशन मिळतं, अशा भरपूर जणांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे. तुम्हाला पण हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि गोडशी कमेंट करा की तुम्ही आतापर्यंत किती वजन कमी केलेलं आहे. हे जुन्या सबस्क्रायबरनी आपल्या कमेंट करा आणि नवीन सबस्क्रायबरनी तुम्हाला किती वजन कमी करायचं आहे हे नक्की कमेंट करा. तर सुरुवातीच्या महिन्यामध्ये मी जवळजवळ सुरुवातीला 5 किलो वजन कमी केलेलं. आता 5 किलो वजन कसं कमी झालं हे तुम्हाला सांगते. त्याआधी माझं वजन तुम्हाला सांगते. माझं वजन लग्नाआधी 47 किलो होतं. माझं वजन लग्नानंतर आफ्टर प्रेग्नेन्सी, म्हणजे प्रेग्नेन्सी नंतर नाही म्हणू शकत, प्रेग्नेन्सीमध्ये माझं 103 किलोवर वजन झालं माझं आणि डिलिव्हरी झाल्यानंतर मी जवळजवळ 84 किलोवर आले होते. 84 किलोवरून माझा वजन काटा अजिबात सुद्धा हलत नव्हता. माझं वजन कितीही कमी करायला गेलं तरी अजिबात कमी होत नव्हतं. वजन माझं स्टक झालेलं. वजन स्टक माझं का झालेलं माहितीये का? कारण की ना मला एक रुटीन सापडत नव्हतं की मी नक्की काय करू. मी धरसोड करत होते. एक दिवस करायचे, दुसऱ्या दिवशी सोडायचे, आठवडाभर करायचे, परत सोडून द्यायचे, 4 दिवस नाटकं करायचे, परत सोडून द्यायचे. सण समारंभ आला, काय आला, गॅप पडला की मी परत आहे तसं सगळं सुरू करायचे, म्हणजे बंद करून टाकायचे, परत आपलं रेग्युलर रुटीन होतं ते सुरू करायचे. त्यामुळे माझं काय झालं, माझा वजन काटा अजिबात हलला नाही. म्हणजे माझं जे वजन आहे ते वजन काट्यावरचं अजिबात सुद्धा हललं नाही. आता मग मी काय करू, मी जायला लागले स्ट्रेसमध्ये. मी जेव्हा बाहेर जायचे तेव्हा मला सगळेजण एकच बोलायचे, वजन कधी कमी करणार? अगं केवढी झाली भाग्यश्री तू, काय होतीस, काय झाली तू, आधी कशी दिसायची आता कशी दिसायला लागली, पोट किती वाढलंय, साडी घातली की पोट दिसायचं, ब्लाऊज बसायचे नाहीत आणि महत्वाचं म्हणजे साडी घालू वाटायचे नाहीत. हे असे जे स्लीवलेस ड्रेस आहेत त्याच्यामध्ये पण शरीर खूप मोठं दिसायचं. जीन्स घातली तरी जीन्स पोटामध्ये पॅक व्हायची. डबल एक्सेल वरून, स्मॉल वरून, मीडियम वरून, आधी तर स्मॉलच लागायची पण नंतर मीडियम वगैरे चालत होतं ड्रेसची साईज. पण मी डबल एक्सेल सुद्धा ड्रेस मला पॅक व्हायचे. पूर्ण जुने ड्रेस पूर्ण उसवले तरी मला बसवत नव्हते. ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये मी इतकी स्ट्रेसमध्ये गेले, पण स्वतःशी ठरवलं की आता वजन कमी करून दाखवणारच. जगाला नाही पण स्वतःसाठी, स्वतःच्या फॅमिलीसाठी. स्वतः हेल्दी झालं की आपली फॅमिली हेल्दी राहते. घरातली बाई जेवढी हेल्दी राहणार ना तेवढी फॅमिली हेल्दी राहते, आपलं मूल हेल्दी राहतं, आपलं घरातली फॅमिली सगळी हेल्दी राहते. मग सुरुवात कशी करायची मला समजत नव्हतं. मग मी थोडासा अभ्यास केला, सर्च केलं काय करू. पण सगळ्यात जास्त फास्ट वजन कसं कमी करता येईल की ज्याच्यामध्ये माझ्या खाण्यापिण्यामुळे माझ्या घरच्यांना त्रास होणार नाही, असं काहीतरी मला करायचं होतं की माझं सेपरेट काय असायला नको. म्हणून मी सुरुवातीला आपण छोटे छोट्या गोष्टींमधून किती फास्ट वजन कमी करता येईल हे करायला बघितलं. मग मी सुरुवातीला काय केलं, मी साखर मी पूर्णतः सोडली. महिनाभर म्हणजे हे मी कंटिन्यू ठेवलं, पण सुरुवातीचं जे फास्ट वजन कमी झालेलं त्या काळात एकदा आपलं थोडंसं फास्ट वजन कमी झालं की आपण हळूहळू थोड्या गोष्टी कमी करायला लागतो. पण सुरुवातीला मी अजिबात सुद्धा, म्हणजे जे नवीन आपण म्हणतो ना, नवी उमेद असते, नाही आता मला करायचं, त्यावेळेला मी साखर पूर्णपणे सोडली. पूर्णपणे. साखरेमध्ये भरपूर कॅलरीज असतात. ॲडेड शुगर अजिबात सुद्धा खायची नाही असं मनाशी ठरवलं. दुसरी गोष्ट म्हणजे मला सकाळ संध्याकाळ कप भरून चहा, त्याच्यामध्ये साई वरून खारी, हे सगळं सकाळ संध्याकाळ खायची सवय होती, ती सोडली. म्हणजे चहा तर सोडला, साई तर सोडलीच. दुसरी गोष्ट म्हणजे बाहेरचं बिस्किट, खारी, ब्रेड, बटर हे सगळं सोडून दिलं. त्यानं माझी पहिली भूक भागायची. म्हणजे मी नाश्त्यामध्ये ते खायची आणि नाश्ता कधी करायचीच नाही. ऑफिसची होती मॉर्निंग शिफ्ट आणि मॉर्निंग शिफ्टमध्ये सकाळचा नाश्ता बनवून खाणं होत नव्हतं. आता मग काय करायचं, मग मी माझ्या ऑफिसची नाईट शिफ्ट घेतली. का तर स्वतःला नाश्ता करता यावा, घरातल्यांना नाश्ता करता यावा. आम्ही सगळे तेच खायचो, चहा आणि खारी. आता मग काय करायचं, मी नाईट शिफ्ट घेतली बरोबर. मी साखर पूर्णपणे सोडली, बाहेरचे पदार्थ पूर्णपणे सोडले. अजून काय चेंज करू, सर्च मारलं काय करू. घरातला मैदा आणायचा पूर्णपणे बंद केला.
अजिबात सुद्धा. अजूनही माझ्या घरामध्ये मैदा नसतो. तुम्ही माझा कुठलाही शॉर्ट व्हिडिओ बघा, कशातही मैदा नसतो. कधीच मी मैद्याचे पदार्थ व्हिडिओमध्ये जुने जेव्हा रेसिपी बनवत होते तेव्हा बनवले असते, पण नंतर जेव्हा वेट लॉस चालू केला मी अजिबात सुद्धा घरात मैदा आणला नाही. मैद्याचा कुठलाच पदार्थ बनवला नाही. घरात त्यांना रोटी खावटली, मी गव्हाची रोटी बनवते. आम्ही गव्हाचं खातो, मैद्याच्या ऐवजी गहू रिप्लेस केला, पण मैदा अजिबात खाल्ला नाही. तिसरी गोष्ट म्हणजे मला जेवताना अजून मला काय हॅबिट आहेत चुकीच्या त्या मी शोधल्या. तर मला एक वाईट सवय होती की प्रत्येक गोष्टीमध्ये चव न घेताच मीठ घेण्याचे. म्हणजे एखाद्या कार्यक्रमाला जरी मी जेवायला गेले ना तरी पहिलं मी पुडीमध्ये मीठ बांधून घ्यायचे. ती माझी महत्त्वाची मी सवय मोडली. मीठ मीठ जे आहे ना वरून घेण्याची ती सवय. सुरुवातीला मला त्रास झाला, मला थोडंसं अनकम्फर्टेबल व्हायचं की नाही घ्यायचंय, थोडंसं जर घेऊ, चिमूटभर मिठानं काय होते, पण त्या चिमूटभर मिठानंच भरपूर काय होतं. वजन वाढण्यापेक्षा अंगावर जी सूज असते ना ती मीठ आणि साखरेमुळे येते. हां, असं नाही की मीठ टाकायचंच नाही भाजीमध्ये, पण चुकून अळणी भाजी झाली ना, अळणी भाजी चुकून जर झाली तर त्याच्यामध्ये वरून अजिबात सुद्धा मीठ घ्यायचं नाही. सलादमध्ये अजिबात वरून मीठ घ्यायचं नाही. हे मी स्ट्रिक्टली फॉलो केलं. आता एवढं सगळं करून अजूनही मला काय फरक पडू शकतो ह्याच्यावर मी अभ्यास केला. म्हणजे हा मी अभ्यास माझा चालूच होता की नक्की मला असं काय करावं की माझं वजन फास्ट कमी होईल. आता माझी मुलगी बरोबर 4 वर्षाची झालेली, 3.5-4 वर्षाची झालेली, तिला स्कूलला टाकायला गेले मी. आणि बरोबर तिला स्कूलला टाकल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये आलं की मला आता वेळ मिळतोय. आणि मी नाईट शिफ्टमध्ये, आधी मॉर्निंग होते त्यामुळे मला वेळ मिळत नव्हता, मी नाईट शिफ्ट घेतलेली, त्यामुळे माझी शिफ्ट संध्याकाळी असायची. त्यामुळे मी काय केलं, मी म्हणलं की आपण चालायला सुरुवात करू. मग मी पोर्चमध्ये, आमच्या जे बाहेर पोर्च आहे ना सगळे चालतात, तिथं पोर्चमध्ये चालायला सुरुवात केली. पोर्चमध्ये चालायला सुरुवात केल्यानंतर काय प्रॉब्लेम व्हायला सांगते तुम्हाला. 4-5 राऊंड मारायचे, घरात जाऊन सोफ्यावर बसायचे. 4-5 राऊंड मारायचे, घरात जाऊन सोफ्यावर मोबाईल घेऊन बसायचे. याच्यामुळं काय झालं, कॉन्स्टंट जे चालणं आहे ना ते माझं नव्हतं. एक नॉर्मल पेसमध्ये चालायचे मी, पण कॉन्स्टंट जे आपण चालतो ना ते मी अजिबात सुद्धा चालत नव्हते. मी 2-4 मिनटं चालायची आणि जाऊन बसायचे. मग मी काय केलं, हे 2-3 दिवस मी ऑब्झर्व केलं. मी म्हटलं नाही, अन्वीची शाळा जर आपल्या 9 ते 1 आहे, 9:30 ते 1 आपली शाळा आहे, ती स्कूलला गेल्यानंतर आपण 10 वाजता बाहेर चालायला जायचं कुठंही. आपल्याला पण रोड माहीत होतील, आपण घराच्या बाहेर पडत नाही, घरात बसून अडकून राहिले. रोड माहीत होतील, दुकानं माहीत होतील. एक दुधाचं दुकान मला माहीत नव्हतं घरात बसून बसल्यामुळं. मग मी चालायला सुरुवात केली. इथून मी जवळजवळ 3-3.5 किलोमीटर जायचे आणि तिथं 5,000 स्टेप्स मोबाईलमध्ये भरायचे स्टेप काउंटरमध्ये. तिथून मी रिटर्न येईपर्यंत जर मी अन्वीपर्यंत स्कूलपर्यंत नाही पोहोचले तर मी रिक्षा न्यायचे. पण मी जवळजवळ रोजचे 6 ते 7 किलोमीटर चालायचे. कोणती बॅग घ्यायची नाही, हातात काही घ्यायची नाही, एक छोटीशी बॉटल घ्यायची पर्समध्ये आपल्या आणि स्कार्फ बांधायचा. कुणी आपल्याला बघत नाही. नॉर्मली सगळ्यांना प्रॉब्लेम हा होतो की आपण काहीतरी करतोय त्याला 4 जण बघतात. आणि मलाही हा प्रॉब्लेम होता कारण मी जाड होते आणि मलाही असं वाटायचं की मी म्हणजे नाही का आपण म्हणतो निघाली, मला बघतील, ह्यांना रोजच कळतंय मी रोजच चालते आणि आपल्याला बघणारे ती कॉमन व्यक्ती असतात ते आपल्याला अनकम्फर्टेबल. मग मी चालायला सुरुवात केली. जसे मी चालायला सुरुवात केली, माझं जे आपण म्हणतो ना आखडलेलं अंग असतं ते मोकळं व्हायला लागलं, मला बरं वाटायला लागलं. मग एखादा रविवार आला आणि मी नाही चालले, कारण सुट्टी दिवशी चालणं होत नव्हतं, घरातले सगळे घरी असल्यामुळे, सुट्टी असल्यामुळे. मग मला असं म्हणजे अनइझी किंवा आपण अनकम्फर्टेबल वाटायचं की यार मला चाललं पाहिजे, मी कुठंतरी चालायला गेली पाहिजे. मी रविवारी सुद्धा चालायचं मी बंद केलं. आता अजून काय आपण करू शकतो की माझं फास्ट आणि ना माझं दिसायला लागलं लोकांना की तब्येत. सगळ्यात पहिल्यांदा माझं जे आहे ते गाल माझे छोटे दिसायला लागले. माझे गाल खूप गुबगुबीत असताना माझा चेहरा थोडासा मोठाच आहे. किती मी वजन कमी केलं तरी चेहरा काही माझा बारीक होत नाही. आपलं अनुवंशिक जे असतं ना ते आमचं आहे, म्हणजे सगळं माझ्या आत्या वगैरे सगळ्यांना आम्हाला एक आहे की आम्हाला हे जे चीन आहेत ना डबल चीन, ते माझ्या अन्वीला सुद्धा असंच आहे की ते आहेत. पण एक फुगीरपणा होता ना तो माझा पूर्णपणे जायला लागला. चेहऱ्याला, मानेला दिसायला लागलं. हे जे मान असते ना आपली, ही माझी पूर्ण काळी पडलेली. तुम्हाला पण माहिती आहे प्रेग्नेन्सीमध्ये तर पडतेच, पण वजन वाढल्यावर ही मान जी असते, हे जे इथं, हे सगळं पूर्ण काळं पडतं. सगळं माझं काळं पडलेलं होतं. हे हळूहळू क्लीन दिसायला लागलं. नाहीतर आधी मी
ते क्लोबेटो वगैरे तुम्हाला क्रीम माहीत असेल, ती क्लोबेटोची क्रीम लावायची, कारण हे पूर्ण माझं काळं पडलंय. पण नंतर मला कळायला लागलं की वजन जसं कमी होईल तसा तो काळापणा सुद्धा निघून जातो. आता अजून काही मी चेंज करू शकते, तर मी अजून एक चेंज केला की मी खाण्यापिण्यामध्ये बदल केला. खाण्यापिण्यामध्ये मी बदल काय केला, मी नाश्ता चालू केला. जो मी नाश्ता अजिबात करत नव्हते, तो मी नाश्ता चालू केला. दुपारचं जेवण असंच मी कसं तरी काला करून खायचे, कारण मॉर्निंग शिफ्ट होती. तुम्हाला मी सांगितलं मॉर्निंग असल्यामुळे मला स्वतःला खायला वेळ मिळायचा नाही. मी चपाती घ्यायचे, भाजी टाकायचे, काला करायचे आणि चमच्यानं खायचे. त्यातच मी एक ॲड केलं की भले मी 15 मिनिटच खाईल, पण मी ऑफिसचं काम करत करत सलाद खायचे. नंतर मी काला खायचे, पण तो कालासुद्धा मी चावून चावून खायचे, चमच्यानंच खायचे मी, कारण मला अजिबात बसून मी कधीही व्यवस्थित शांतीत असं जेवण केलं नाही. चावून चावून मी खायला सुरुवात केली आणि जागेवर बसून बसून ज्या मला आधीमध्ये क्रेविंग व्हायच्या, हे खा, ते खा, शेव खा, फुटाणे खा, वाटाणे खा, चणे खा, सारखे कंटिन्यू मी खात राहायचे. ते जे काही मला खायचंय ते मी 5:30 वाजताच खायचे. दुपारी जेवल्यानंतर मी आधीमध्ये काहीच खायचे नाही. आणि संध्याकाळचं टायमिंग जेव्हा सुरुवातीला मला वजन कमी करायचं होतं, तेव्हा मी माझ्या मिस्टरांना पण सांगितलं. माझ्या मिस्टरांनी मला कधीच म्हणले नाही माझ्यासाठी जेवायला, बाई तू थांब, असं की मीच थांबते, आपल्याला एकट्याला जेव वाटत नाही. पण त्यावेळेला एक अशी सिच्युएशन होती की मी पूर्ण म्हणजे मला वजन म्हणजे माझं एक स्वप्न, एज्युकेशन, आपण म्हणतो ना ते करिअर, ते सगळं लांब राहिलेलं माझं एकच स्वप्न होतं. मला वजन कमी करायचं आणि ते कसंही करायचं, फास्ट करायचं. कारण की मला म्हणजे खूप गिल्टीचा फीलिंग आलेलं जेव्हा मी एका कार्यक्रमात गेलेले आणि डान्स करायला नकार दिला आणि स्टेजवर शेवटच्या डान्समध्ये गेले. असं म्हणजे चकुली नाचतीये स्टेज खाली, तेव्हा मला वाटलेलं की अरे आपण काय होतो, म्हणजे आपली काय होतं आणि काय झालं. तेव्हापासून मी ठरवलेलं नाही, पुढच्या वर्षीच्या माझ्या बड्डेपर्यंत ना मी बारीक होऊन दाखवणार. तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये पण दाखवलं की एका ब्लॅक साडीमध्ये मी केवढी होते आणि नंतर माझ्यामध्ये किती फरक पडला. तर मी काय सांगत होते, मी जेवणाच्या वेळा पाळायला लागले. तेच फिक्स टायमिंग केलं मी. 7:00-7:30ला जेवायचं, म्हणजे जेवायचं. 8च्या नंतर अजिबात जेवायचं नाही. आणि रात्री 8 ते सकाळी 8 अजिबात सुद्धा मी काहीच खात नव्हते. आणि पाण्याचं प्रमाण दिवसभरात घेत होते, रात्रीचं पाणी बंद केलं जेव्हा मॉर्निंग होते. त्या महिन्यामध्ये माझं जवळजवळ सुरुवातीला 5 किलो वजन कमी झालं, कारण सुरुवातीला होतं वॉटर रिटेन्शन. वॉटर रिटेन्शनमुळे शरीरावरची सूज कमी होते आणि वजन फास्ट कमी होतं. तर ही होती माझी सुरुवातीची फेज, ज्याच्यामध्ये मी माझं 5 किलो वजन कमी केलेलं. आता तुम्ही मला कमेंट करून सांगायचे की कुणाकुणाचं सुरुवातीला किती किती वजन कमी झालेलं आहे, कुणाचं किती वजन आहे, किती कमी करायचं आहे, आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू, बाय बाय.